हाय हॅलो नमस्कार. तर मी मोनिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे ब्युटी अँड बिवँडच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर यावेळेस आपण दिवाळीच्या व्हॅकेशनसाठी आलेलो आहोत आमच्या गावी. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही गावाला आल्यानंतर काय काय मजा मस्ती केली ते. ठीक आहे. तर सध्या आपण एका प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत घेऊयात, जे की मागच्या 4 वर्षापासून शेती करायला लागले. तर कसा आहे तुमचा अनुभव 25 झाडांचा? अनुभव काही चांगला नाहीये. शेतीचा अनुभव चांगला नाहीये आणि बायको काम करायचं सोडून व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे तर कामात पण मदत होत नाही जास्त. त्याच्यामुळे या लहान पोराला कामासाठी हाताला घेऊन फिरावं लागतंय. हे घ्या. हाय नमस्कार. जय ह्या मध्ये तुमचं सेवा स्वागत करतोय. ज्याला मी मग सीताबीजचे आंबियात म्हणजे तुमचं सग येते. थांब थांब. तर ब्युटी अँड बिवँड तुझं चॅनल आहे का शिवाय? दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण निघालो होतो देवदर्शन करायला. बरं, देवदर्शनाला जाताना आम्ही आमचं जे तालुक्याचं ठिकाण आहे पाथर्डी म्हणून, तिथल्या एका फेमस हॉटेलमध्ये गेलो आणि मस्त अशी मिसळ दाबली. तर आजचं आपलं पहिलं जे देवस्थान आहे ते आहे मडिकानिपनाथ, आणि इथून पुढे आपण बाकीचे जे आसपासचे देवस्थान आहेत तिकडे पण भेट देणार आहोत. तर दिवसभरातलं जिकडे जिकडे आम्ही जाऊ ते तुमच्यासोबत शेअर करेलच, पण आता आपण दर्शन घ्यायला मंदिरात जाऊयात. तर आता आमचं सगळ्यांचं कानिफनाथ देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आलो होतो त्यावेळेस नुकतीच आरती चालू झाली, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ थांबावं लागलं. पण आता आरती वगैरे घेऊन दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत मच्छिंद्रनाथ गडाकडे जायला. तर आपण आता आलेलो आहोत आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे, जिथे मच्छिंद्रनाथ गड आहे. आणि मच्छिंद्रनाथ गडाला इथले लोकल्स जे आहेत ते मायंबा असेही म्हणतात, जे की मडिकानिपनाथ पासून 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आता आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊन येऊयात. तर मच्छिंद्रनाथांच्या जन्माची एक कथा अशी आहे की नगद नारायणांनी मत्स्याच्या पोटी जन्म घेतला आणि मच्छिंद्रनाथ हे नाव धारण केले होते. तर हे जे मच्छिंद्रनाथ आहेत ते नाथ पंथातील आद्य नाथाचार्य आहेत. मच्छिंद्रनाथ गडाकडून आम्ही पुढे निघालो होतो वृद्धेश्वर मंदिराकडे जायला. आम्ही सर्वजण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि बघतो तर काय, हे साहेब आमच्या गाडीवर विराजमान झाले होते. त्यांना आम्ही पुष्कळ गोष्टींचं आमिष दाखवलं, पण ते काही उतरायला तयार नव्हते. मग फायनली जाऊन वैभवने त्याला केळी दिलं आणि मग ते केळी खायला दिल्यानंतर त्याने कुठेतरी खाली उतरायचा निर्णय घेतला आणि आम्ही तिथून निघालो. तर हा जो असा पिंकिश कलरचा लसूण असतो ना, तो गावरान लसूण असतो. तुम्हाला दिसत असेल तर बघा, त्याच्यामध्ये काही काही लसणाच्या कुड्या ज्या आहेत त्या पिंक कलरच्या आहेत थोड्याशा. तर हा गावरान लसूण असतो. आणि जो आपल्याला तिकडे सिटीमध्ये भेटतो तो पांढरावाला, तो गावरान नसतो, तो हायब्रिड आहे. खायला हा वाला चांगला, याची चव जास्त बेटर असते. आणि याला अजून एक प्लस पॉइंट म्हणजे याला सोलायचं पण कष्ट नाही, फक्त असं असं केला तर त्याचं टरफून निघून जातं. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय मला लसूण लावायला. संध्याकाळी माझे फक्त हात चांगले राहिले पाहिजेत भाकरी थापायला. भाकरी थापायला हात चांगले राहिले पाहिजेत म्हटलं. शिवायला किती मजा येते. शिवू शॉर्ट फेकू नकोस हा बाळा प्लीज.
गावाकडे जायचा जो अनुभव असतो ना तो खूप स्पेशल असतो. म्हणजे तिकडे गेल्यानंतर जे आपल्याला मेंटल पीस भेटतो तो आपल्याला इकडे नाही भेटत आणि आपण तिकडे आपल्या रोजच्या रुटीनला एक ब्रेक देतो, काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करतो ज्या की स्वतःसाठीच चांगल्या असतात म्हणा. जसं की तुम्ही म्हणू शकता फिजिकल ॲक्टिव्हिटी थोडी इथल्यापेक्षा तिकडे जास्त होते कारण अर्थातच मोबाईल लॅपटॉप हे आपल्यापासून थोडेसे दूर असतात, तर आपण आपले नातेवाईक किंवा फॅमिली मेंबरसोबत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करतो आणि अशा रिफ्रेशिंग करणाऱ्या गावाकडच्या व्हिजिट असतात जेणेकरून आपण परत इकडे आल्यानंतर आपण एका वेगळ्या एनर्जीने काम करायला वगैरे चालू करतो. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आलेलं एक सरप्राईज भेटलंय. माझ्या आईने माझ्यासाठी एक ब्युटिफुल साडी पाठवली आणि जिचा कलर खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडलं. आणि अर्थातच म्हणजे आई आपल्याला लहानपणापासून कपडे घेत असतात त्याच्यामुळे त्यांना अंदाज असतोच की आपल्याला कुठला कलर सूट करेल असा. आता मी थोड्या वेळाने तिला फोन करून थँक्यू म्हणेल.